स्वागत आहे तुमचं आज काय बनवूयामध्ये। श्रावण म्हणजे व्रतवैकल्यांचा, सण उत्सवांचा आणि भक्तिभावाचा मास। चला तर मग श्रावण मासानिमित्त बनवूयात पारंपरिक पदार्थ, नैवेद्याची थाळी आणि खास गोडाधोडाचे पदार्थ। सांगा तर मग आज काय बनवूया। व्हेज थाळी कशी बनवायची ते बघतोय आणि अगदी साध्या सोप्या पद्धतीने बनवणार आहोत। पुरी भाजी करणार आहोत। मस्त अशी स्ट्रीटवर मिळते ना तशी आपण ही भाजी बनवणार आहोत। तर सगळ्यात आधी वाटण करूयात। तर यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये एक टोमॅटो घेते मी, यामध्ये दोन कांदे असतील तर एक टोमॅटो, थोडंसं आलं, अर्धा इंच तुकडा लसूण पाकळी। आता याची छान प्युरी करून घेऊया। पेस्ट बनवून तयार आहे। यामध्ये पाण्याचा वापर अजिबात करायचा नाहीये। तुम्ही बघू शकाल एकदम स्मूथ पेस्ट बनवून तयार आहे। तेल इथे गरम करून घेतलेलं आहे। फोडणीमध्ये सगळ्यात आधी अर्धा चमचा जिरं घालायचं। जिरं मस्त फुललं पाहिजे। त्यानंतर एखाद दुसरं तमालपत्र आणि ही जी पेस्ट आपण बनवून घेतली ही पेस्ट यामध्ये घालायची। आणि इथे हा मसाला साधारण 7 ते 8 मिनिटं लो टू मीडियम हीटवर छान मी फ्राय करून घेतलेला आहे। तुम्ही बघू शकाल यातून तेल रिलीज व्हायला सुरुवात झालेली आहे। यामध्ये मसाले घालूयात। सगळ्यात आधी 1 चमचाभर धणेपूड, गरम मसाला, लाल तिखट 2 चमचे टाकते। पदार्थ तिखट नाही होत आणि रंगही सुरेख येतो। हे सुके मसाले मिक्स झाले ना की ही पुढची जी स्टेप आहे ही ऑप्शनल आहे। यामध्ये काय करायचं, अर्धा चमचा अगदी बेसन घालायचं। यामुळे काय होतं ना भाजीला बाइंडिंग छान येतं। जे आपण हॉटेलसारखं जे टेक्स्चर म्हणतो ना ते छान येतं। हे नसेल करायचं तर काही जण बटाटा किसून किंवा फोडून घालतात, तसं केलं तरी चालेल, पण मी शक्यतो बेसन लावते। बेसनने त्याला एकसंध होते ग्रेव्ही। हा मसाला मस्त असा खमंग सुवास येतो। यामध्ये घालूयात बटाटा। कच्चा बटाटा आहे, साल काढून फोडी करून घेतलेला आहे। पाणी घालायचं आहे, गरम पाणी। झाकण ठेवायचं आणि एक साधारण 10 मिनिटं हा बटाटा छान शिजवून घेऊ। बटाटा छान शिजवून झाला की एकदा चेक करून घ्यायचं ती फोडी ना मऊसूत शिजली पाहिजे। आता यामध्ये घालायचं मटर। फ्रोझन मटर आहे, शिजलेलाच असतो। चवीपुरतं मीठ आणि थोडासा गूळ चवीपुरतं मिक्स करून 3 ते 4 मिनिटं शिजवून घ्यायचं। आणि आता इथे तुम्ही बघू शकाल ही भाजी आपली बनवून तयार आहे। टेक्स्चर आणि रंग जबरदस्त आला। श्रावण सोमवार विशेष मटार बटाटा भाजी करण्यासाठी लागणारं साहित्य: 1 चिरलेला टोमॅटो, 2 चिरलेले कांदे, अर्धा आल्याचा तुकडा, 2 लसूण पाकळ्या, 2 चमचे तेल, अर्धा चमचा जिरं, तमालपत्र, 1 चमचा धणेपूड, 1 चमचा गरम मसाला, 2 चमचे लाल तिखट, 1 साल काढून चिरलेला बटाटा, गरम पाणी, मटार, चवीनुसार मीठ। जिऱ्याच्या फोडणीत तमालपत्र आणि टोमॅटोचं वाटण घालत शिजवून घ्यायचं। आता धणेपूड, गरम मसाला, तिखट, बेसन घालायचं आणि व्यवस्थित परतून घेत यात बटाट्याच्या फोडी आणि गरम पाणी घालायचं। आता झाकण ठेवत हे मिश्रण शिजवायचं। आता मटार, चवीप्रमाणे मीठ आणि आवडीप्रमाणे गूळ घालायचा। झाली आपली श्रावण सोमवार थाळी विशेष मटार बटाट्याची भाजी तयार। आता आपण खीर बनवून घेऊयात। तर इथे अर्धा लिटर फुल फॅट दूध मी इथे गरम करायला ठेवलेलं आहे। यामध्ये भाजलेल्या शेवया घालते। शेवई भाजले नसेल तर तुम्ही भाजून घ्या आणि एक 5 मिनिटं शिजवून घेऊ। शेवई शिजली की त्यामध्ये घालायचा सुका मेवा, रोज सिरप घालतो, त्यामुळे साखर घालायची अजिबात गरज नाही आहे। मिक्स करून घ्यायचं आणि तुम्ही बघू शकाल की याला मस्त असा छान गुलाबीसर रंग येतो आणि भन्नाट दिसतं आणि चवही जबरदस्त येते। श्रावण सोमवार विशेष खीर करण्यासाठी लागणारं साहित्य: अर्धा लिटर फुल क्रीम दूध, भाजलेल्या शेवया, बदामाचे तुकडे, काजूचे तुकडे, पाव कप रोज सिरप, गरम दुधात भाजलेल्या शेवया शिजवून घ्यायच्या। आता त्यात आवडीप्रमाणे सुका मेवा आणि रोज सिरप घालायचं आणि एक उकळी काढायची। झाली आपली श्रावण सोमवार थाळी विशेष शेवयांची खीर तयार। आता कोशिंबीर बनवायला घेऊयात। तर इथे मी 1 पाव कप दही घेतलेलं आहे। यामध्ये आपण घालतो चवीपुरती साखर, त्याचबरोबर लाल तिखट, काळं मीठ आणि रेग्युलर नॉर्मल मीठ। दही छान मिक्स करून घ्यायचं। शेंगदाण्याचा कूट घालायचा, भाजलेला शेंगदाण्याचा कूट, तोही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा। बारीक चिरलेली काकडी आणि टोमॅटो घालायचं आणि त्याच बरोबर बारीक चिरलेली कोथिंबीर। आता हे सगळे जिन्नस व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आणि आपली कोशिंबीर बनवून तयार आहे।
कोशिंबीर करण्यासाठी लागणारं साहित्य: पाव कप दही, 1 चमचा साखर, अर्धा चमचा लाल तिखट, चिमूटभर सैंधव मीठ, चवीनुसार मीठ, भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट, बारीक चिरलेली काकडी, बारीक चिरलेला टोमॅटो, बारीक चिरलेली कोथिंबीर. दह्यात साखर, तिखट, काळं मीठ आणि मीठ मिसळून घेत यात भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट, काकडी, टोमॅटो आणि कोथिंबीर घालायची. झाली आपली श्रावण सोमवार थाळी विशेष कोशिंबीर तयार. आता आपण तोंडली भात बनवूयात. तर त्यासाठी 2 चमचे तेल गरम केलेलं आहे. यामध्ये घालूयात अर्धा चमचा जिरं. जिरं मस्त फुललं पाहिजे. कढीपत्ता घालायचा आहे, त्याचबरोबर तमालपत्र आणि बारीक चिरलेलं टोमॅटो आणि लसूण पेस्ट. लसूण साधारण अर्धा इंच किसून घेतलेलं आहे. हे छान व्यवस्थित एकजीव परतून घ्यायचं. हळद घालायची आहे, धणेपूड, लाल तिखट, इथे काळा मसाला मी वापरलेला आहे. काळा मसाल्याची चव खूप छान उतरते या भातामध्ये, तोंडली भातामध्ये स्पेसिफिकली. त्याचबरोबर आता तोंडली घ्यायची आहे. तोंडली मी स्वच्छ धुवून अशा छोट्या छोट्या पीसेसमध्ये स्लाइस करून घेतलेल्या आहेत. तोंडली ही व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. तोंडली छान मसाल्यामध्ये कोट करून झाली की तांदूळ घ्यायचा. 1 कप सुरती करून तांदूळ घेतला. हा स्वच्छ धुवून घ्यायचा 3 ते 4 वेळा. सोक करायची गरज नाही, भिजवून घ्यायची गरज नाही आहे. हा स्वच्छ धुवून घेतलेला तांदूळ फोडणीमध्ये घालून घ्यायचा, भाज्यांमध्ये कोट करून घ्यायचा आणि यामध्ये पाणी घालायचं. साधारण 3 कप मी पाणी घालते 1 कप तांदूळाला. चवीपुरतं मीठ घालायचं. थोडीशी गूळ पावडर मी इथे घालते आहे, चव छान लागते म्हणून. आणि साजूक तूप, त्याने टेक्स्चर खूप छान येतं. तुम्ही मसाले भात, पुलाव जे काही कराल त्यामध्ये नंतर एक साजूक तूप घेतलं चमचाभर, त्याला टेक्स्चर छान येतं. छान उकळी आली की गॅस मध्यम आचेवर करून घ्यायचा, झाकण ठेवायचं आणि पूर्ण पाणी ॲब्झॉर्ब होईपर्यंत हा शिजवून घ्यायचा. तोंडली भात बनवून तयार आहे. गॅस बंद करूया, चेक करूया. आहा, मस्त. तुम्ही बघू शकाल भात व्यवस्थित शिजलेला आहे. आता तोंडली अशी एका बाजूला जातात, त्यामुळे हे पुन्हा एकदा मस्त एकजीव करून घ्यायचं आणि जबरदस्त दिसतंय. आहा, मस्त असा मोकळा पण झाला पण ड्राय नाही झालेला. तोंडली भात करण्यासाठी लागणारं साहित्य: 2 चमचे तेल, अर्धा चमचा जिरं, कढीपत्ता, 1 ते 2 तमालपत्र, बारीक चिरलेला टोमॅटो, 1 चमचा लसूण पेस्ट, पाव चमचा हळद, 1 चमचा गोडा मसाला, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा काळा मसाला, चिरलेली तोंडली, 1 कप तांदूळ, 3 कप पाणी, चवीनुसार मीठ, गूळ, 1 चमचा तूप. जिऱ्याच्या फोडणीत कढीपत्ता, तमालपत्र, टोमॅटो, लसणाची भरड परतून घेत त्यात हळद, धणेपूड, तिखट, काळा मसाला, तोंडली आणि त्यावर तांदूळ, पाणी, चवीप्रमाणे मीठ, गूळ आणि साजूक तूप घालायचं. एक उकळी आली की झाकण ठेवत भात शिजवायचा. झाला आपला श्रावण सोमवार विशेष तोंडली भात तयार. फटाफट होणारी ही डाळ बघूयात. अर्धा कप तूर डाळ घ्यायची कुकरमध्ये, त्यामध्ये पाणी घालायचं आणि व्यवस्थित कमीत कमी 3 ते 4 वेळा ही तूर डाळ स्वच्छ धुवून घ्यायची. आता ही जी धुतलेली तूर डाळ आहे त्यामध्ये घालायचं बारीक चिरलेलं टोमॅटो, कांदा, त्याचबरोबर स्लिट केलेली हिरवी मिरची, हळद आणि यामध्ये आपण घालतोय पाणी. आता झाकण लावून मध्यम आचेवर ही डाळ शिजवून घ्यायची वाफेवरच, शिट्ट्या काढायची गरज नाही. डाळ मस्त शिजली आहे. शिजलेली डाळ छान आपण घोटून घेणार आहोत. आता या डाळीवर ना मस्त आपण खमंग तडका घालतोय. तेल गरम करून त्यामध्ये घालायची मोहरी. मोहरी मस्त फुलली की घालायचं जिरं, त्याचबरोबर हिंग, कढीपत्ता आणि यामध्ये घालूयात लसूण, जो मी असा छान स्लाइस करून घेतला आहे, सुक्या लाल मिरच्या आणि लाल तिखट. हे व्यवस्थित मिक्स करायचं आणि ही चुरचुरीत फोडणी आपण डाळीमध्ये घालण्यापूर्वी त्यामध्ये घालतो मीठ, कोथिंबीर. हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि यावर घालतो ही चुरचुरीत आणि मस्त चवीची फोडणी. मस्त, क्या बात आहे, भन्नाट दिसतंय. वरण करण्यासाठी लागणारं साहित्य: अर्धा कप तूर डाळ, 3 कप पाणी, बारीक चिरलेला टोमॅटो, बारीक चिरलेला कांदा, उभी चिरलेली हिरवी मिरची, हळद, 1 चमचा तेल, अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं, चिमूटभर हिंग, कढीपत्ता, चिरलेल्या लसणाच्या पाकळ्या, 2 ते 3 सुक्या लाल मिरच्या, लाल तिखट, चवीनुसार मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर. तूर डाळ स्वच्छ धुवून घेत त्यात टोमॅटो, कांदा, हिरवी मिरची, हळद आणि पाणी घालत ही डाळ शिजवून घ्यायची. आता डाळ घोटून घ्यायची. आता मोहरी, जिरं, हिंग, कढीपत्त्याच्या फोडणीत लसूण, सुक्या लाल मिरच्या आणि तिखट घालायचं. आता शिजवलेल्या डाळीत
चवीप्रमाणे मीठ, कोथिंबीर आणि तयार केलेली फोडणी घालायची. झाली आपली डाळ तयार. पालकाची कुरकुरीत भजी कशी बनवायची ते बघूयात. सगळ्यात आधी बेसनमध्ये घालायचं आहे तांदळाचं पीठ, ज्याने भजी छान कुरकुरीत बनतात. आणि लाल तिखट, त्याचबरोबर घालूयात हळद, मीठ चवीपुरतं, ओवा आणि त्याचबरोबर अगदी चिमूटभर खायचा सोडा. हे सुके जिन्नस छान मिसळून घ्यायचे. त्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून बॅटर करून घ्यायचं. सो पाणी थोडं थोडं घालायचं, खूप सैलसर बॅटर नाही करायचं, थोडंसं दाटसर किंवा घट्टच हे बॅटर करायचं. आता यामध्ये घालायचं बारीक चिरलेली कोथिंबीर, तीही व्यवस्थित मिक्स करायची. आता या तयार बॅटरमध्ये आपण घालतोय स्वच्छ धुतलेलं पालकाचं पान. दोनही बाजूने छान व्यवस्थित कोट करून घ्यायचं आणि गरम गरम तेलामध्ये हे बॅटरमध्ये डिप केलेलं पालकाचं पान सोडायचं. मस्त, क्या बात आहे. आणि या पालक भजीला ना या बेसनचं कोटिंग खूप छान येतं जर तुम्ही या पद्धतीने बॅटर बनवलं तर. आता हे दोनही बाजूने भजी आपण छान खरपूस तळून घेऊयात. आता ही खरपूस तळलेली भजी आपण काढूयात टिश्यू पेपरवर. फटाफट बनतात ही पालकाची भजी, फार मेहनत नाही आहे याला. झटपट काहीतरी तुम्हाला बनवायचं आणि खायचं असेल तर मस्त ऑप्शन. श्रावण सोमवार विशेष पालक भजी करण्यासाठी लागणारं साहित्य: अर्धा कप बेसन, पाव कप तांदळाचं पीठ, अर्धा चमचा लाल तिखट, पाव चमचा हळद, चवीनुसार मीठ, पाव चमचा ओवा, चिमूटभर खायचा सोडा, बारीक चिरलेली कोथिंबीर, तळण्यासाठी तेल, पालकाची पानं. बेसनात तांदळाचं पीठ, तिखट, हळद, मीठ, ओवा आणि खायचा सोडा मिसळून घेत याचं अशा पद्धतीने कोथिंबीर घालत बॅटर तयार करायचं. आता अशा पद्धतीने पालकाची पानं यात घोळवून घेत तळायची. झाली आपली खरपूस पालकाची भजी तयार. सगळा स्वयंपाक आपला बनवून तयार आहे. आता फायनल स्टेप म्हणजे हे सगळं सर्व करूया. अशी ही आपली मस्त व्हेज थाळी बनवून तयार आहे. फटाफट बनवून तयार होते आणि दिसायला अगदी रंगीबेरंगी दिसते. तुम्ही बघू शकाल की इथे मस्त रोजखीर आहे, आपली भाजी आहे. ही भाजीने या भाजीला कन्सिस्टन्सी परफेक्ट येते. श्रावण महिना सुरू झाला की व्रतवैकल्य, सणसूद, पूजा अर्चा याचीही सुरुवात होते. श्रावण महिन्यामध्ये जवळपास घरोघरी सत्यनारायणाची पूजा घातली जाते. लगोलग गणपती बाप्पांचंही आगमन होतं, दसरा असतो, नवरात्र असते, दिवाळी असते आणि सगळीकडे कसं आनंदाचं प्रसन्न वातावरण असतं. आणि सण म्हटलं की पूजेकरता आणि प्रसादाकरता आपण गोडाचे पदार्थ बनवतच असतो. तर आपण आज असाच एक पारंपरिक विस्मरणात गेलेला गोडाचा पदार्थ बनवणार आहोत, ते म्हणजे गुरवळी. गुरवळीचा उल्लेख 15व्या शतकातील एका ग्रंथामध्ये केलेला आहे. जवळपास 600 वर्षाहून अधिक जुना हा पदार्थ आहे आणि त्या पुस्तकात फक्त गुरवळी नाही तर असे बरेच मराठी पदार्थ आहेत जे आपण आत्ता या शतकातही बनवत आहोत आणि रोजच्या जीवनात खात आहोत. तर हा विस्मरणात गेलेला गुरवळी बनवण्यासाठी काय करूयात. सगळ्यात आधी याचं कोटिंग म्हणजे आवरण बनवण्यासाठी घ्यायचं आहे 1 कप बारीक रवा. अगदी सुटसुटीत रेसिपी आहे, कमीत कमी साहित्यामध्ये बनवून तयार होते पण जबरदस्त लागते. आता यामध्ये घालूयात दूध. दूध थंड नको आहे, रूम टेम्परेचरवरचं दूध घ्यायचं. खूप सैल नाही आणि खूप दाटसर नाही, असं हे याचं पीठ मळून घ्यायचं. चला, हे पीठ मळून झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकाल खूप घट्ट नाही, खूप सैल नाही. 1 कप रवा होता, त्यासाठी अर्धा कप दूध घेतलं होतं, त्यातलं हे 2 चमचेच दूध इथे राहिलेलं आहे. आता झाकण ठेवून एक अर्धा तास हा रवा आपण मुरवून घेऊया. आता आपण ही गुरवळी बनवण्यासाठीचं जे स्टफिंग लागतं ते तयार करूयात. कढई आहे, कढई गरम केली, यामध्ये 1 चमचाभर खसखस घालूयात, हलकीशी भाजून घ्यायची. आता खसखसला छान असा सुवास दरवळायला सुरुवात झाली आहे आणि हलकासा रंग पण बदलला. गॅस बंद केला आणि आता ही हलकीशी थंड करून घेऊयात. आता ही भाजलेली खसखस खलबत्त्यामध्ये काढून घेऊयात, कुटून घेऊयात. हवं तर मिक्सरमध्येही करू शकता ही प्रोसेस. खसखस छान कुटून झालेली आहे. येस, ही अशी झाली पाहिजे. जितकं शक्य असेल तितकी बारीक दळून घ्यायची. आता सारण बनवण्यासाठी इथे अर्धा कप पिठी साखर घ्यायची. यामध्ये ही जी खसखस आपण कुटून घेतली ही घालूयात आणि त्याचसोबत वेलची पूड करूयात मिक्स.
आणि हे गुरवळीचं सारणही आपलं बनून आहे तयार. आता गुरवळ्या तयार करू. इथे कणिकही व्यवस्थित मुरलेली आहे, तुम्ही बघू शकाल. छान असा ग्लेज आला आहे. आता ही एकदा पुन्हा मळून घेऊया. छान अशी एकसारखी करून घ्यायची आणि यातून आहे ना लहान लहान आकाराचे एकसारखे गोळे तयार करूयात. एक गोळा घ्यायचा, हे उरलेलं आहे ना सगळं झाकून ठेवायचं. छान असा एकसंध करून घ्यायचा हा गोळा. चला आता हे छान असं एकसंध करून झालं की थोडंसं तांदळाचं पीठ घ्यायचं आणि तांदळाच्या पिठा याची एक पुरी लाटून घ्यायची. आता ही पुरी लाटून झाली की याच्या मधोमध हे सारण भरून घ्यायचं. आता या पुरीच्या कडेला थोडं पाणी लावायचं आणि या कडा चिमटीने उचलून बंद करून घ्यायचे. जितकं शक्य असेल तितकं हे एकसारखं करून घ्यायचं आणि याची पुरी लाटून घ्यायची. आता या गुरवळ्या तळण्यासाठी इथे तेल गरम केलेलं आहे. तेल आहे ना आधी हाय हीटवर गरम करायचं 3 ते 4 मिनिट आणि मग मध्यम आचेवर करून घ्यायचं. व्यवस्थित तेल गरम झालं की यामध्ये सोडूयात ही गुरवळी. आणि शक्यतो ना गुरवळी सोडताना ही जी सील केलेली बाजू ही वरच्या बाजूला हवी आणि सफाईदार बाजू आहे ती खाली गेली पाहिजे. मस्त फुगती आहे, तुम्ही बघू शकाल. आता ही उलटवायची, छान अशी खरपूस सोनेरी रंगात तळायची. वा, दोनही बाजूने खमंग अशी तळून झाली की ही काढायची. अर्थातच कुठलाही तळणीचा पदार्थ जो सॉगी नाही झाला पाहिजे तो असा घ्यायचा आणि जाळीवर ठेवायचा. तुम्ही बघू शकाल मस्त फुगली आहे. तर या गुरवळ्यांचे ना कमला आजींनी त्यांच्या पुस्तकामध्ये अतिशय सुरेख वर्णन केलं आहे की गुरवळी बनवून तयार झाली, थंड झाली की त्याला एक टोचा मारायचा आणि त्यामध्ये जाईची किंवा जुईची एक कडी घालायची. सकाळपर्यंत छान उमलते आणि त्या गुरवळीला तो एक नॅचरल सुगंध येतो. किती छान ना. तर या पूर्ण थंड झाल्या की हवाबंद डब्यामध्ये स्टोअर करून ठेवायच्या. 2 ते 3 आठवडे मस्त टिकतात. साखरेचं स्टफिंग आहे त्यामुळे आतमध्ये छान असं त्याचं कोटिंगही येतं, क्रिस्पही येतं. कारण साखर कॅरमल होते जेव्हा आपण तळतो आणि त्याचं आतली जी लेअर आहे ती जबरदस्त लागते. पारंपरिक महाराष्ट्रीयन गुरवळी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: 1 कप बारीक रवा, दूध, 1 चमचा खसखस, अर्धा कप पिठी साखर, वेलची पूड, तांदळाचं पीठ, तळण्यासाठी तेल. रव्यात दूध घालत गोळा मळायचा आणि झाकण ठेवत मुरवून घ्यायचा. खसखस भाजून घेत कुटून घ्यायची. आता पिठी साखरेत खसखस आणि वेलची पूड घालायची आणि मिश्रण एकजीव करायचं. आता भिजवलेल्या पिठाचे असे छोटे छोटे गोळे करत लाटून घेत त्यात सारण भरायचं आणि अशा प्रकारे ही पुरी तयार करायची आणि गरम तेलात मध्यम आचेवर सोनेरी रंगावर तळायची. झाली आपली गुरवळी तयार. आज आपण कराड स्पेशल आंबोळी कशी बनवायची ते बघणार आहोत. तर सगळ्यात आधी घ्यायचे ज्वारीचं पीठ. 1 कप ज्वारीचं पीठ. यामध्ये घालूयात अर्धा कप तांदळाचं पीठ, पाव कप बारीक रवा, चवीपुरतं मीठ आणि हळद. करूयात मिक्स. यामध्ये पाणी घालायचं आणि सरसरीत असं पीठ तयार करून घ्यायचं. तर इथे हे मस्त असं सरसरीत बॅटर तयार केलेलं आहे. तुम्ही बघू शकाल खूप घट्ट नाही आणि खूप पातळ पाण्यासारखंही नाही. छान अशी एकसंध कन्सिस्टन्सी आहे, घट्ट दूध जसं असतं तसं. आता हे 15 मिनिटं मुरवून घेऊयात. आपलं बॅटर तयार होतंय तोवर आपण पूड चटणी तयार करूयात. पूड चटणी तयार करण्यासाठी इथे मी घेतलेलं आहे सुकं किसलेलं खोबरं. हे हलकंसं आपल्याला भाजून घ्यायचंय आणि हे भाजत असतानाच इथे अर्धा कप खोबरं घेतलंय तर 1 कप इथे डाळवं घ्यायचं, म्हणजे भाजलेली फुटाणा डाळ. आणि हे एकत्रच आपण परतून घेऊयात, म्हणजे हे दोनही छान भाजून निघतं. हे एकत्र छान असं खरपूस भाजून झालं, गॅस बंद करूयात आणि आता चटणी तयार करूयात. आंबोळीसोबत आहे ना पूड चटणी आणि बटाट्याची भाजी पण सर्व केली जाते. ती बटाट्याची भाजी आपण बनवूयात. तेल गरम केलेलं आहे. यामध्ये घालूयात मोहरी. मोहरी छान तडतडू दे. मोहरी व्यवस्थित तडतडायला सुरुवात झाली की यामध्ये घालूयात जिरं. जिरंही छान फुलवून घ्यायचं. आता यामध्ये घालूयात डाळी, ज्यामध्ये आहे उडदाची डाळ आणि चणा डाळ. म्हणजे बेसिकली डोशाची जी बटाटा भाजी असते तीच भाजी सर्व केली जाते. आता या डाळी 1 मिनिटभर परतायच्या, हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत. आता यामध्ये घालूयात हिंग, कढीपत्ता
उभा चिरलेला कांदा, हिरवी मिरची हे करूयात मिक्स आणि कांद्याला हलकासा सोनेरी रंग किंवा हलका मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा. आणि हलका सोनेरी रंगावर कांदा परतून घेतला की आता यामध्ये घालूयात हळद, अगदी थोडीशी मिक्स करूयात. आणि यामध्ये घालते मी उकडलेला बटाटा. बटाट्याच्या फोडी मी केलेल्या नाही आहे, अख्खाच बटाटा घालते आणि तो या मसाल्यामध्ये व्यवस्थित मॅश करून घ्यायचा. सो डोशाची जर भाजी तुम्ही बघितली तर त्यामध्ये फोडी बऱ्यापैकी कमी असतात. बऱ्यापैकी तो बटाटा मसाल्यामध्ये एकसंध करून दिला जातो. म्हणजे थोडीशी पचपचीत जरी म्हटलं तरी चालेल. मग डोशाची भाजी बनवताना बटाटा थोडा ओव्हरकुक केला तरी चालतो. आता यामध्ये घालूयात चवीपुरतं मीठ, कोथिंबीर आणि हे 4 ते 5 मिनिट छान परतून घेऊयात. आता हा मसाल्यामध्ये बटाटा व्यवस्थित कोट झालेला आहे. झाकण ठेवून मस्त एक वाफ काढून घेऊयात आणि छान असं वाफवून घेतलेलं आहे. आणि इथे आपली ही आंबोळी बरोबरची बटाट्याची भाजी पण बनवून तयार आहे. आता गॅस करते बंद. बटाट्याची भाजी करण्यासाठी लागणारं साहित्य: 1 चमचा तेल, 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरं, 1 चमचा उडदाची डाळ, 1 चमचा चणा डाळ, चिमूटभर हिंग, कढीपत्ता, उभा चिरलेला कांदा, हिरव्या मिरचीचे तुकडे, चिमूटभर हळद, 2 उकडून सोललेले बटाटे, चवीनुसार मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर. आता मोहरी जिऱ्याच्या फोडणीत उडदाची डाळ, चणा डाळ, हिंग, कढीपत्ता, कांदा, मिरची, हळद, बटाटा, चवीप्रमाणे मीठ आणि कोथिंबीर घालायची आणि झाकण ठेवत वाफ काढायची. झाली आपली बटाट्याची भाजी तयार. पूड चटणी बनवण्यासाठी जे आपण खोबरं आणि डाळवं भाजून घेतलं होतं हे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी काढून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपण घालूयात लाल तिखट 1 चमचाभर. आता यामध्ये घालूयात लसूण, साधारण 2 ते 3 लसूण पाकळ्या पुरेशा होतात. मीठ चवीपुरतं. झाकण लावूयात आणि हे याची छान पूड तयार करून घ्यायची. पूड चटणी आहे त्यामुळे पूड तयार झाली पाहिजे. आणि हे छान दळून घेतलं. येस, ही पूड चटणी बनवून तयार आहे. तुम्ही बघू शकाल रंग सुरेख आलेला आहे आणि एकदम अशी फाईन दळून घ्यायची. पूड चटणी करण्यासाठी लागणारं साहित्य: अर्धा कप किसलेलं सुकं खोबरं, 1 कप पंढरपुरी डाळवं, 1 चमचा लाल तिखट, 2 ते 3 चिरलेल्या लसूण पाकळ्या, चवीनुसार मीठ. आता खोबरं, फुटाण्याची डाळ खरपूस भाजायची. आता यात तिखट, लसूण, मीठ घालायचं आणि हे मिश्रण मिक्सर मध्ये फिरवून घ्यायचं. झाली आपली पूड चटणी तयार. चला आता आंबोळी बनवूयात. आंबोळी बनवण्यासाठी तवा मस्त सज्ज आहे. त्याचबरोबर हे आंबोळीचं पीठ असं छान एकसारखं स्टर करून तयार करून घ्यायचं. तवा गरम आहे. तव्याला छान असं तेल लावून घ्यायचं सगळ्या बाजूने आणि आपण साधारण घावणे किंवा रवा डोसा बनवतो ना त्याच पद्धतीने ही आंबोळी बनवावी लागते. म्हणजे डोशासारखी नाही स्प्रेड होत. सो तव्याच्या एजेसपासून साईडने मध्यभागापर्यंत आपण ही आंबोळीचं पीठ सोडत जाणार आहोत. असं साईडने आपण सोडतो. याचं कारण असं आहे की तवा आहे ना, तवा मध्यभागी गरमच असतो. सुरुवातच मध्यभागापासून केली तर मध्यभाग रंग बदलतो आणि एजेस कच्च्या राहतात. त्यामुळे साईडने हे सोडलं. आता हे छानपैकी आपण भाजून घेऊयात. आता हलकीशी आंबोळी भाजत आली की ही जी पूड चटणी आपण तयार करून घेतलेली आहे ही आंबोळीवर छान अशी स्प्रेड करून घेऊयात. आंबोळी सगळ्या बाजूने मस्त भाजून झालेली आहे. एजेसही छान अशा लूज झाल्यात, तुम्ही बघू शकाल. आता ही करूयात फोल्ड. वाह, क्या बात आहे, काय सुरेख रंग आलाय. आता ही खायची असेल तर लगेच तव्यातून ताटात किंवा मग जाळीवर ठेवायची आणि ही सर्व करताना सोबत पूड चटणी, त्याचबरोबर जी बटाट्याची भाजी आहे ती मध्ये स्टफ करू शकता किंवा साईडलाही सर्व करू शकता. आंबोळी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: 1 कप ज्वारीचं पीठ, अर्धा कप तांदळाचं पीठ, पाव कप बारीक रवा, चवीनुसार मीठ, अर्धा चमचा हळद, पाणी, तेल. ज्वारीचं पीठ, तांदळाचं पीठ, रवा, मीठ आणि हळद मिसळून घेत याचं सरसरीत पीठ तयार करायचं आणि हे पीठ मुरवून घ्यायचं. आता तव्याला तेल लावत यावर आंबोळी घालायची. आता अशा प्रकारे यावर पूड चटणी घालायची. झाली आपली आंबोळी तयार.
आज आपण महिनाभर टिकणारा भाज्यांचा मसाला कसा बनवायचा ते बघतोय। हा मसाला ना स्पेसिफिकली भरल्या भाज्या बनवण्यासाठी आपण करतोय। हा मसाला स्पेसिफिकली भरल्या भाज्या म्हणजे भरलं वांग, भरलं कारलं, भरलं दोडका, त्याचबरोबर म्हणजे रसरशीत भरल्या भाज्या, त्याचबरोबर सुक्या म्हणजे भरली भेंडी, भरली छोटी ढोबळी मिरची, भरली मिरची यासाठी देखील वापरू शकता। तर सगळ्यात आधी रेसिपी सुरू करताना तवा गरम करून घेतलेला आहे। यामध्ये 1 मोठा चमचा अख्खे धणे घ्यायचे आणि अर्धा चमचा जिरे आणि हे छान 2 ते 3 मिनिटं खमंग परतून घ्यायचे। खूप ओव्हर रोस्ट करायचे नाही। आणि इथे मसाला ना 3 ते 4 मिनिटं मी हलकासा ड्राय रोस्ट केलेला आहे। याचा रंग बदललेला नाही पण खूप छान सुवास यायला सुरुवात झालेली आहे। आता हा आपण काढूयात साईडला। आता याच तव्यामध्ये चमचाभर तेल मी गरम करून घेतलेलं आहे। यामध्ये एक 10 ते 12 लसूण पाकळ्या घालायच्या आणि हलक्याशा परतून घ्यायच्या। हलक्याशा लसूण पाकळ्या परतत आल्या की यामध्ये घालायचे 1 कप शेंगदाणे, कच्चे शेंगदाणे आणि हेही हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत परतून घेऊया। शेंगदाणे आहेत हे अगदी लाल बुंद होईपर्यंत परतायची गरज नाहीये, कारण जेव्हा आपण भाज्या शिजवतो तेव्हा ते परतलंच जातं, त्यामुळे ते आत्ता ओव्हरकुक करायची गरज नाहीये। मसाले हलकासा शेंगदाण्याचा रंग बदलायला सुरुवात झाली की यामध्ये मी घालते 1 मोठा चमचा डाळवं। डाळव्याने ना याला छान असं बाइंडिंग यायला मदत होते। 1 चमचा तीळ आणि हेही 1 मिनिटभर फक्त परतून घेऊयात। आता हे भाजलेले मसाले शेंगदाणे आणि हे एका साईडला काढूयात पॅनच्या आणि यामध्येच घालायचं 1 कप किसलेलं सुकं खोबरं आणि हेही परतून घ्यायचं। आता ते हे खोबरं देखील हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत मी छान परतून घेतले। आता हे सगळे मसाले एकत्र करूयात, गॅस बंद करूयात आणि हे पूर्ण मिश्रणाला थंड करून घेऊयात। मसाला व्यवस्थित थंड झाला की आता तो मिक्सरवर आपण वाटून घेऊयात। तर सगळ्यात आधी हे सुके जिन्नस जे आपण ड्राय रोस्ट केले होते हे घालायचे आणि याची सगळ्यात आधी पूड करून घ्यायची। एकदम जितकी शक्य असेल तितकी बारीक पूड करून घ्यायची। खूप मस्त सुवास येतो खमंग। आता यामध्ये ना हे जे भाजलेले जिन्नस आहेत, पदार्थ आहेत, हे सगळे घालूयात। 2 बॅचेसमध्ये मी घालते। आधी 1 बॅच घालून ती दळून घ्यायची आणि मग ती हलकीशी दळून झाली की मग पुढची बॅच त्यामध्ये ब्लेंड करणार। आणि हा मसाला आहे ना खूप बारीक फाईन वाटायची गरज नाहीये। भरल्या भाजीचा मसाला आहे त्यामुळे हलकंसं त्यामध्ये ना टेक्स्चर दिसलं पाहिजे। तर हे मिक्सरमध्ये व्यवस्थित फिरवून झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकाल खूप असं बारीक फाईन मी हे ग्राइंड केलेलं नाहीये। हलकंसं असं याला कोर्स टेक्स्चर हवंच आहे आपल्याला, कारण भरल्या भाजीचा मसाला आहे हा, त्यामुळे त्याला ना बारीक पावडर करायची अजिबात गरज नाहीये। हळद 1 अर्धा चमचा, संडे मसाला, लाल तिखट आहे। आता याला एक स्टर करूया, मिक्स देऊया। आणि हे मस्त ब्लेंड झालं की मसाले घालतानाच इथे यामध्ये तुम्ही मीठ घालू शकता। मी आता लास्ट घालते। पुन्हा मिक्स करूयात आणि एक पल्स करते। आता हा तयार मसाला तुम्हाला दाखवते काढून, बघू शकाल मस्त दिसतोय, रंग खूप सुरेख आलेला आहे, टेक्स्चर जबरदस्त आहे। आता हा मसाला ना तुम्ही हवाबंद डब्यामध्ये ठेवू शकता, बरणीमध्ये, डब्यामध्ये, आणि हा 1-2 महिने खूप छान टिकतो, अजिबात खराब नाही होत। रूम टेम्परेचरवरच ठेवायचा, फ्रीजमध्ये स्टोर करायचा नाही। आता जेव्हा भरली भाजी करायची, सुकी भाजी करायची, भेंडी, ढोबळी मिरची किंवा भरली मिरची करायची, तर हा मसाला तुम्ही ॲज इट इज असाच वापरू शकता। यामध्ये फक्त थोडंसं तुम्ही कोथिंबीर बारीक चिरलेली घालू शकता। पण तुम्हाला जर भरलं वांग करायचं आहे, भरलं कारलं, भरलं दोडका, ढेमसं, तर त्यामध्ये अगदी बारीक चिरलेला कांदा घ्यायचा, कोथिंबीर घालायची, हा मसाला घ्यायचा, थोडंसं पाणी किंवा तेल घालायचं, मिक्स करायचा, हा मसाला भरायचा, उरलेला मसाला तेलावर परतून घ्यायचा, मग त्या भरलेल्या भाज्या टाकून मस्त शिजवून घ्यायच्या। रोजच्या भाजीसाठी तयार मसाला करण्यासाठी लागणारं साहित्य
1 मोठा चमचा धणे, अर्धा चमचा जिरे, 1 चमचा तेल, 10 ते 12 लसूण पाकळ्या, 1 कप कच्चे शेंगदाणे, 1 मोठा चमचा पंढरपुरी डाळ, 1 मोठा चमचा पांढरे तीळ, 1 कप किसलेलं सुकं खोबरं, अर्धा चमचा हळद, 4 चमचे संडे मसाला, 1 चमचा लाल तिखट, चवीनुसार मीठ. धणे आणि जिरं परतून घ्यायचं. आता गरम तेलात लसूण, शेंगदाणे, डाळवं, तीळ आणि सुकं खोबरं परतून घ्यायचं. आता सगळे जिन्नस वाटून घेत यात हळद, संडे मसाला, तिखट आणि मीठ घालत एकजीव करायचे. झाला आपला फळभाज्या आणि भरल्या भाज्यांचा मसाला तयार. आज आपण 1 किलोच्या अचूक प्रमाणामध्ये गाजराचा हलवा कसा बनवायचा ते बघतो आणि कमी त्रासामध्ये. म्हणजे गाजर हलवा बनवायचं म्हटलं ना की सगळ्यात जास्त टेन्शन असतं आणि ते गाजर किसायचं. पण आजच्या या रेसिपीमध्ये आपण गाजर अजिबात किसणार नाही आहोत. अतिशय सोप्या पद्धतीने हा हलवा बनवून तयार होतो. इथे 1 किलो मी गाजर घेतलेले आहेत स्वच्छ धुवून. तर काय करायचं आपल्याला, हे याच्या ज्या शिरा आहेत ना या काढून घ्यायच्या. शिरा छान अशा काढून झाल्या की या गाजराचे आहेत ना तुकडे करायचे, एवढे किंवा यापेक्षा लहान. दॅट्स इट. तर आता गाजर सगळे चिरलेले मी इथे कुकरमध्ये काढून घेतलेले आहे. गॅस ऑलरेडी सुरू केला. आता यामध्ये मी घालते अर्धा लिटर फुल क्रीम दूध आणि आता झाकण लावायचं आणि मध्यम आचेवर 20 मिनिटं हे गाजर शिजवू शकता. शिट्टी काढणार असाल तर मग 3 शिट्ट्या मध्यम आचेवर काढून घेऊया. चला तर मग इथे ना मी अराउंड 25 मिनिटं छान वाफवून घेतलेलं आहे हे गाजर. आणि आता चेक करूयात. येस, तुम्ही बघू शकाल छान दाटसर शिजलेलं आहे. आता फक्त हा फोर्क घ्यायचा आणि फोर्कच्या मदतीने हे फक्त असं चुरून घ्यायचं. हवं तर तुम्ही मॅशर वापरलं तरी चालेल, पण आता मी गॅस करते सुरू. हे मॅश करता करताच आणि हे जे दूध आहे ना हे दूध आपण पूर्ण या हलव्यामध्ये आटवून घेतो, शिजवून घेतो बेसिकली. तुम्ही बघू शकाल छान याला टेक्स्चर आलेलं आहे. गाजर हलव्याला असतं तसंच. आणि इथे गाजर छान एकजीव झालेलं आहे. गॅस मी ऑलरेडी सुरू केला. आता या स्टेजला यामध्ये मी घालते अर्धा कप साखर. सो 1 किलो गाजर आहे तर त्याच्या 1/4 म्हणजे आतपाव, अर्धा कप म्हणजे आतपाव साखर मी इथे वापरलेली आहे. 125 ग्रॅम. 125 ग्रॅमच इथे मी घेतलेला आहे खवा आणि अर्धा कप मी इथे घेतलेला आहे सुकामेवा. यामध्ये काजू आणि बदामाचे तुकडे आहेत. आता हे सगळं एकजीव करूयात आणि हे एकत्र छान असं दाटसर होईपर्यंत एक 10 ते 15 मिनिटं आणखी व्यवस्थित शिजवून घेऊया. तर इथे ना मध्यम आचेवर साधारण 20 मिनिटं मी हे छान शिजवून घेतलं. तुम्ही बघू शकाल साखरेतलं पाणी जे होतं ते निघालेलं आहे. त्याचबरोबर दूध वगैरे हे सगळं आटलेलं आहे. खवाही छान एकजीव झाला आहे आणि अजिबात वाटत नाही की न किसता हा गाजराचा हलवा बनवलेला आहे. मस्त. आता यामध्ये घालूयात वेलची पूड. सो 1 किलो गाजर असेल तर साधारण 6 ते 7 जणांचा हा हलवा व्यवस्थित बनवून तयार होतो. एक छोटी वाटी. झटपट गाजराचा हलवा करण्यासाठी लागणारे साहित्य: 1 किलो गाजर, अर्धा लिटर म्हशीचं दूध, अर्धा कप साखर, अर्धा कप खवा, अर्धा कप सुकामेवा, बदाम आणि काजू, वेलची पूड. गाजर स्वच्छ धुवून घेत शिरा काढून घेत याचे काप करायचे. आता कुकरमध्ये दूध घालत हे मिश्रण एकत्रित वाफवून घ्यायचं आणि अशा पद्धतीने मॅश करत यात साखर, खवा, सुकामेवा घालत शिजवून घ्यायचं. आवडीप्रमाणे वेलची पूड घालायची. झाला आपला सोप्या पद्धतीचा गाजराचा हलवा तयार. मावशी, तुझं स्वागत आजच्या एपिसोडमध्ये. तू आज आम्हाला काय बनवून दाखवतो? मी ओल्या हरभऱ्याची गरगटी भाजी. ती फक्त थंडीमध्येच मिळते, जास्त म्हणजे अशी मिळत नाही. ती म्हणजे हरभरे किंवा सोलाण्याची त्याची जी कोवळी पानं असतात त्याची भाजी आहे. आणि गरगटी भाजी. तर सगळ्यात आधी काय करतो, तेल गरम केलेलं आहे. मोहरी टाकून घ्यायची. त्याला जिरे, मोहरी, आलं लसूण मिरचीची पेस्ट टाकायची. अच्छा. लसूण, आलं आणि मिरची. मग यामध्ये किती मिरच्या साधारण, म्हणजे प्रमाण काय घ्यायचं? थोडीशी भाजी असेल, मिरची तिखट असेल तर 3-4 मिरच्या भरपूर होतात त्याला.
मस्त असा खमंग सुगंध सुटलेला आहे या फोडणीचा. क्या बात आहे. थोडीशी चिमटभर हळद. आता काय करूया? त्याला आता भाजी परतून घ्यायची त्याच्यात. मग आता हे काय केलं आपण? हे हरभऱ्याची भाजी येते मिक्सरमधनं जाडसर अशी वाटून घेतलेली आहे आणि आता तो फोडणीमध्ये टाकायचं. आपण सगळं परतून परतून घ्यायचं त्याला चांगला. आणि आता चांगली किती वेळ परतून घ्यायची? 5-6 मिनिटं परतून घ्यायची जास्त. मग त्याच्यात थोडंसं 2 चमचे डाळीचं पीठ टाकायचं. अच्छा, परततानाच टाकायचं म्हणजे ते परतून होतं. हो, हे छान परतून झालंय आपलं. ह्याच्यात थोडंसं पाणी टाकायचं आहे. आता आहे ना, पाणी घालून छान कन्सिस्टन्सी ऍडजस्ट झालेली आहे. आता यामध्ये थोडंसं मीठ टाकून खूप खमंग असा सुगंध ऑलरेडी सुटलेला आहे. त्यात शेंगदाण्याचा. अच्छा, याच्यात भिजवलेले शेंगदाणे आणि डाळ घातले तरी चालेल, चालू शकेल, पण ही अशी वेगळी लागते. भाजलेला शेंगदाण्याचा कूट आहे. अर्धवट असा थोडासा जाडसर करायचं आणि मग टाकायचं. तर इथे आता आम्ही भाजी शिजवून घेतो ना, 7-8 मिनिटं झाकण ठेवून शिजवायची, म्हणजे तो हरभराचा पाला छान त्याचं चव त्याच्यात उतरेल म्हणजे मग. आणि इथे मस्त अशी 7 ते 8 मिनिटं ही गरगटी भाजी शिजवून घेतली आहे. खूप मस्त सुगंध येतो. आणि हे जे पूर्वीच्या भाज्या आहेत किंवा पारंपरिक भाज्या आहेत ना, याच्यात कांदा आणि टोमॅटो घाला, हे असले काही प्रकार नाही. अगदी साध्या पद्धतीने पण खमंग या भाज्या बनवून तयार व्हायच्या. आणि तुम्ही बघू शकाल रंग सुरेख आलेला आहे, कन्सिस्टन्सी मस्त आहे. आणि मला असं वाटतं ना, मी आज खूप अशी इझी होणारी गरगटीची भाजी शिकली. कारण मग ते पाला शिजवा, मग तो मॅश करत बसा, हे सगळं मावशीने स्टेप्स काढूनच टाकले आणि अतिशय सोप्या पद्धतीने. हरभरा पानांची गरगटी भाजी करण्यासाठी लागणारं साहित्य: 1 मोठा चमचा तेल, अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, 1 चमचा आलं लसूण हिरव्या मिरचीचा ठेचा, ओल्या हरभऱ्याची पानं, 2.5 चमचे बेसन, पाणी, चवीनुसार मीठ, 3 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट. मोहरी जिऱ्याच्या फोडणीत आलं लसूण मिरचीची भरड घालायची. परतून घेत यात हळद आणि जाडसर वाटून घेतलेली हरभऱ्याच्या पानांची भाजी, डाळीचं पीठ, पाणी, चवीप्रमाणे मीठ आणि भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालत ही भाजी झाकण ठेवत शिजवून घ्यायची. झाली आपली हरभरा पाल्याची गरगटी भाजी तयार. अतिशय झटपट बनणारी अशी मसूर डाळ आमटी कशी बनवायची ते बघतोय. चला तर मग सुरू करूयात. सगळ्यात आधी कुकर घेतलेला आहे. यामध्ये ना 1 कप मसूर डाळ घालायची. डाळ घेतली मी इथे अख्खा मसूर नाही, हा फरक बऱ्याचदा कळत नाही. सो इथे 1 कप मसूर डाळ घेतली. ॲज युजल हे स्वच्छ धुवून घ्यायची. 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेऊया. डाळ व्यवस्थित स्वच्छ धुवून झाली की यामध्ये घालूयात 1 कांदा बारीक चिरून घेतलेला, 1 टोमॅटो हेही बारीक चिरून घेतलेलं आहे. यामध्ये घालूयात पाणी, झाकण लावायचं आणि मध्यम आचेवर 15 मिनिटं फक्त शिजवून घ्यायची. शिट्टी वगैरे काढायची नाही आहे, मसूर डाळ खूप पटकन शिजते. इथे आता वाफेवर ही डाळ मी छान 15 ते 20 मिनिट शिजवून घेतलेली आहे. आणि आता चेक करूयात, स्टीमही छान रिलीज झालेली आहे. मस्त, तुम्ही बघू शकाल छान ही डाळ शिजलेली आहे. शिट्टी वगैरे काढायची अजिबात गरज नाही. मी जसं म्हणलं की मसूर डाळ छान शिजते आणि पटकन शिजते. आता ही फक्त हलकीशी घोटून घेऊयात. तर आमटी बनवण्यासाठी इथे 2 चमचे तेल गरम केलेलं आहे. त्याला तडका घालूयात आपण मस्त. सगळ्यात आधी अर्धा चमचा मोहरी मस्त तडतडली पाहिजे. मोहरी छान तडतडली की अर्धा चमचा जिरं, हिंग, कढीपत्ता आणि लसूण. 1 चमचा लसणाची पेस्ट आहे. 7 ते 8 लसूण पाकळ्या मी फक्त किसून घेतलेला आहे. आणि हा लसूण 1 मिनिटभर छान परतून घेऊयात, म्हणजे त्याचा जो कच्चा स्मेल आहे तो निघून जाईल. लसूण छान असा हलकासा सोनेरी झाला की यामध्ये मसाला घालूयात. मी इथे गरम मसाला घालते. माझ्या घरामध्ये जो होता तो लाल तिखट. मिक्स करूया. कुठलाही ठेवणीतला तुमचा मसाला इथे तुम्ही वापरू शकता. आणि आता ही जी डाळ आपण शिजवून घेतली ही घालूयात. आणि यामध्ये घालायचं थोडंसं पाणी, कन्सिस्टन्सी ॲडजस्ट. मीठ घालूयात
आणि आता डाळीला ना एक छान उकळी काढूयात. आमटीला छान उकळी आलेली आहे. 5 ते 6 मिनिटं झालेली आहेत. आता यामध्ये घालूयात बारीक चिरलेली कोथिंबीर. 2 ते 3 मिनिटं ही आमटी मी छान शिजवून घेतलेली आहे. आता चेक करूयात. ही मसूरची आमटी जी आहे मस्त दिसते, सुवासही जबरदस्त येतो. तुम्ही ही मस्त भाकरीमध्ये घालून चुरून खाऊ शकता. भातासोबत तर मस्तच लागते. मसूर डाळ आमटी करण्यासाठी लागणारं साहित्य: 1 कप मसूर डाळ, 1 बारीक चिरलेला कांदा, 1 बारीक चिरलेला टोमॅटो, पाणी, 2 चमचे तेल, अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, चिमूटभर हिंग, कढीपत्ता, 1 चमचा लसूण पेस्ट, गरम मसाला, लाल तिखट, चवीनुसार मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर, मसाला. मसूर डाळ स्वच्छ धुवून घेत यात कांदा, टोमॅटो, पाणी घालत वाफेवर शिजवून घ्यायची आणि घोटून घ्यायची. आता मोहरी, जिरं, हिंग, कढीपत्त्याच्या फोडणीत लसणाची भरड परतून घेत यात गरम मसाला, तिखट, शिजवलेली डाळ, पाणी आणि चवीप्रमाणे मीठ घालत याला उकळी काढायची आणि वर आवडीप्रमाणे कोथिंबीर घालायची. झाली आपली मसूर डाळीची आमटी तयार.